आमच्या फार्म हाऊसवरती झाडाला भरपूर चिकू आलेले आहेत, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। तर युती आणि मी चिकू काढत आहोत। तर आता मी खुर्चीवर चढूनच चिकू काढते, कारण की झाडावर चढणं म्हणजे नॉट पॉसिबल। तर युती पण मदत करते मला चिकू काढण्यासाठी। आणि फायनली तिने एक चिकू काढलेला आहे खूप प्रयत्नांनी। तर इथे चिकू काढून झालेले आहे। तर चिकू मिल्कशेक हा झालाच पाहिजे। तर इथे चिकू स्वच्छ धुवून पिकायला ठेवून द्यायचे आहेत आणि पिकल्यानंतर आपल्याला मिल्कशेक बनवायचा आहे। तर हाय हॅलो नमस्कार, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत चिकू मिल्कशेक। तर इथे मी 10-12 चिकू घेतलेले आहेत आणि त्याचे काप करून घ्यायचे आहेत, बिया काढून घ्यायच्या आहेत। आणि या चिकूंवर कोणतीही फवारणी केलेली नाही आहे, एकदम ओरिजिनल आहेत। तर अशा प्रकारे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत। आता आपल्याला हे काप मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे। आणि यामध्ये 1.5 चमचा साखर टाकते, कारण की ते गोड चिकू आहेत ओरिजिनलमध्येच। आणि यामध्ये 2 कप दूध घालून घ्यायचं आहे। आणि हे काजू द्राक्ष आईस्क्रीम आहे, ते 2 चमचे मी ते आईस्क्रीम घालून घेत आहे। आणि हे सर्व आता आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे मिक्सरला। थोडंसं तुम्हाला जर जाड वाटत असेल तर त्याच्यामध्ये आणखी थोडंसं दूध ॲड करू शकता किंवा थोडंसं पाणीही घालू शकता। तर आता इथे आपल्याला काचेच्या ग्लासामध्ये बर्फ घालून घ्यायचा आहे, बर्फाचे तुकडे। आणि यामध्ये जो आपण हा चिकूचा मिल्कशेक बनवलेला आहे तो ओतून घ्यायचा आहे। आणि वरती चिकूचे थोडे छोटे छोटे काप ठेवायचे आहेत। तुम्ही याच्यामध्ये आईस्क्रीमही ठेवू शकता। आणि तुम्हाला जर हे काजू द्राक्ष आईस्क्रीम आवडत नसेल तर तुम्ही व्हॅनिला आईस्क्रीमही यूज करू शकता। तर अशा प्रकारे आपला चिकू मिल्कशेक बनवून तयार आहे। तर कसा वाटला तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।